रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, पहा 2025 हे वर्ष संपतच आलेलं आहे. राहिला आहे फक्त डिसेंबर महिना आणि आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की बाबा डिसेंबर महिन्यामध्ये तरी माझं हे काम होईल की नाही, जे अर्धवट पेंडिंग राहिलेलं काम आहे ते पूर्णत्वाला जाईल की नाही, माझं लग्न ठरेल की नाही, जे माझे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर होतील की नाही, हे सगळे प्रश्न सगळ्यांना पडलेले असणार आहेत. वृश्चिक राशीच्या खास व्यक्तींना तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर किंवा तुमच्या शंकांचं निरसन. तर आपण पाहणार आहोत की नेमकं वर्षाचं शेवट वृश्चिक राशीसाठी कोणते फळे घेऊन आलेलं आहे. तर आपण आता बघूयात. तर बघा, वृश्चिक राशी डिसेंबर 2025 शेवटचा महिना आहे, पण तुमच्यासाठी हा बंद दरवाजा उघडण्याचा निर्णायक काळ असणार आहे. कसं तर ते तुम्हाला कळेल हळूहळू. तुम्ही ना शांत दिसता, पण तुमच्या शांततेमध्ये गूढता, शक्ती आणि बदलाची क्षमता लपलेली असते आणि डिसेंबर 2025 या शक्तीला जागृत करणार आहे. कसं करणार आहे हे पण तुम्हाला समजून जाईल. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत हा डिसेंबर महिना वृश्चिक राशीसाठी नेमकं कोणते गुपित उलगडणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे अनेकांसाठी समाप्ती, पण वृश्चिक राशीसाठी हा ट्रान्सफॉर्मेशन पॉइंट आहे. कसं काय? या महिन्यामध्ये एक गुपित उघड होईल, एक सत्य समोर येणार आहे आणि कदाचित एखादी व्यक्ती बद्दल तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. तर तुम्ही सावध राहा, कारण या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील 8 वर्षाच्या जीवन प्रवाहाला दिशा देणार आहे. मग नेमका हा निर्णय कोणता आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि सुरू करणार आहोत आता ह्या गूढ रहस्याला. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही मला सांगा, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर खालील क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क तुम्ही साधू शकतात. आणि नेमकं तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात, असे कोणतं गूढ रहस्य उलगडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगणार आहात, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हा महिना नेमकं तुम्हाला कोणती फळे घेऊन आलेला आहेत हे पाहूयात. तर बघा, या महिन्यामध्ये तुम्ही बोलणार कमी पण करणार मोठं, असं तुमचं एक ॲटिट्यूड असणार आहे. या महिन्यात तुमचा विचार प्रभावीपणे सगळीकडे पसरणार आहे, पण शब्द तुम्ही मर्यादित ठेवायला हवेत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जे तुमचं एक फटका स्वभाव आहे तो इथे कुठेतरी तुम्हाला थांबवावं लागणार आहे. करिअर असू दे, नोकरी असू दे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असू दे, तुमच्या स्वभावाला आवर तुम्हालाच घालावा लागणार आहे. 18 ते 27 डिसेंबरचा जो हा काळ आहे, याच्यामध्ये एखादी महत्त्वाची मीटिंग होऊ शकते, एखादा नवीन करार तुम्ही करू शकता, सोबतच नवीन प्रकल्प चर्चेचा काळ असणार आहे. तर त्यामधून पण तुम्हाला भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील, चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. गुप्तरित्या तयार केलेला प्लॅन डिसेंबर शेवटपर्यंत सरकेल, पुढे पुढे सरकत जाणार आहे एखादा प्लॅन, कारण तुम्हाला जास्त करून गुप्तपणे काम करण्याची खूप सवय आहे आणि त्यामुळेच हे पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. डिसेंबरच्या शेवटपर्यंत हळूहळू तुमच्या डोक्यामध्ये जे काही शिजत आहे गुप्तपणे, ते इतरांना समजायला शेवटपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी हरतील, पण न्याय तुमच्या बाजूने मिळणार आहे. खूप सुंदर गोष्ट घडणार आहे. कुणालाही तुमचे प्लॅन तुम्ही सांगू नका, शेअर करू नका, कारण मंगळ तुमच्या 12व्या भावात असल्यामुळे गुप्त विरोधक सक्रिय होऊ शकतात. पाहिलं तर तुम्हीच गुप्तपणे काम करत आहात, परंतु तुमच्या आसपास पण तुमच्यासारखे लोक आहेत. मग इथे थोडंसं तुम्हाला सावध राहायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं जर काही तुम्ही एक प्लॅन करत आहात, प्रेझेंटेशन तुम्ही तयार करत आहात, एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहात किंवा एखादी डील तुम्हाला क्रॅक करायची आहे, तर ते सावधपणे, शांतपणे, प्रायव्हेटली करा. कारण इतरांना जर तुम्ही तुमचे प्लॅन सांगितलात, एक्झिक्युशन सांगितलात, तर मग ती लोक तुमचा त्या गोष्टीचा फायदा घेतील आणि स्वतः फळ म्हणजे स्वतः त्याचं कौतुक ते घेतील किंवा श्रेय घेतील आणि तुम्ही फक्त बघत बसणार आहात. ही सगळ्यात मोठी गोष्ट घडणार आहे. असं जर काही घडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, पण त्याच्या अगोदरच तुम्ही जर काळजी घेतली तर बरी पडणार आहे. आता बघा, 22 ते 30 डिसेंबरचा जो हा काळ आहे ना, याच्यामध्ये प्रमोशन म्हणा किंवा बदलाची किंवा बदलीची चर्चा होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर तुमचे वरिष्ठ खुश होतील आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात बदलीसाठी, तर नक्कीच होण्याची शक्यता आहे. जुने सिनियर जे आहेत ते किंवा अधिकारी तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करू शकतात या महिन्यामध्ये.
आणि ऑफिसमध्ये तुम्हाला आज एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला शांत राहायचं आहे, परंतु निरीक्षण पण करायचं आहे. त्याच्यासोबतच तुम्ही जिंकाल, पण पूर्ण एकट्याने. तुम्हाला कोणाचीही गरज नाही आहे. तुम्ही तुमच्यासाठी पुरेसे आहात. जे टीमवर्क वगैरे जर तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही लीड नक्कीच करणार आहात. पण तिथेही तुम्ही एकट्यानेच प्रत्येक जर निर्णय घेतलात, एक्झिक्यूट केलात, तर तुम्हाला मनाप्रमाणे नक्कीच परिणाम पाहायला मिळतील. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत होतात ना, तर त्यांच्याबद्दल तुमचा जो दृष्टिकोन आहे तो या महिन्यामध्ये साफ बदलणार आहे. मग तो आता पॉझिटिव्हली बदलेल का निगेटिव्हली बदलेल, हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि तेच मला पण सांगायचं आहे की नेमकं काय घडलेलं आहे ते. अचानक नवीन करार तुम्हाला फायदेशीर ठरतील, हे पण खूप सुंदर गोष्ट घडेल. परंतु पार्टनरशिप जर तुम्ही करणार आहात किंवा करत आहात, तर तिथे थोडीशी सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागणार आहे. काही विदेशी कनेक्शन किंवा ऑनलाईन कामामधून भरपूर फायदा तुम्ही मिळवणार आहात या महिन्यामध्ये. महिन्याचा शेवट तुम्ही आर्थिक सुधारणा करण्यामध्ये घालवणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर आर्थिक फायदे पण मिळतील. आता विद्यार्थी वर्गासाठी हा डिसेंबर महिना नेमका काय घेऊन आलेला आहे पाहूयात. बघा, फोकस इज युअर वेपन दिस मंथ. लक्षात ठेवा, फोकस खूप महत्त्वाचा आहे या महिन्यामध्ये तुमच्यासाठी. तुम्ही कोणतंही काम करत असाल किंवा कोणताही प्रोजेक्ट करत असाल किंवा एक्झामची तयारी करत असाल, तर फोकस खूप महत्त्वाचा आहे. उत्साह आणि लक्ष जर तुम्ही केंद्रित केलं, तरच तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये सफल होणार आहात. गुप्त प्रेरणा तुम्हाला मिळणार आहे ह्या महिन्यामध्ये. सोबतच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी तुम्ही सुरू ठेवा, कारण त्याचे परिणाम तुम्हाला 2026 मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आता जर तुम्ही जास्त प्रयत्न केला, तर 2026 मध्ये नक्कीच मनाप्रमाणे परिणाम तुम्हाला मिळतील. महिला वर्गासाठी मात्र सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे अचानकपणे. घरामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये भावनिक निर्णय घेणं थोडंसं टाळा. प्रत्येक गोष्ट चाचपडून पहा, प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली पाहण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिकलीच निर्णय घेण्याचा पण प्रयत्न करा. तेच तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. घरामध्ये गुपित चर्चा करणे शक्यतो टाळा, विशेष तुमच्या मातेसमवेत, कारण इथे त्याच्यापासून काहीतरी वादविवाद होण्याची पण शक्यता आहे. एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवास करण्याची शक्यता आहे तुम्ही, किंवा तीर्थयात्रेला पण जाऊ शकतात. जे कोणी वर्किंग वुमन आहे त्यांच्यासाठी बदलीचा काळ आहे. तुमची बदली होण्याची पण शक्यता इथे दाट दिसत आहे. नवीन वातावरणामध्ये तुम्ही प्रवेश कराल आणि त्यामुळे तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल, नवीन लोकांच्या ओळख्या होतील. त्यामधूनच तुम्हाला एक तुमचं वेगळं व्यक्तिमत्व पण तुम्हाला स्वतःला पण दिसेल. जे तुम्ही सेफ झोनमध्ये होता त्याच्यातून बाहेर पडून एक वेगळंच ठिकाणी, चॅलेंजिंग ठिकाणी तुम्ही चॅलेंजेस पण स्वीकारण्याची शक्यता आहे. तुम्ही या महिन्यामध्ये शांत राहून प्रतिसाद द्या प्रत्येक गोष्टीला. प्रतिक्रियात्मक नका होऊ तुम्ही. तर या महिन्यामध्ये ग्रह तुम्हाला स्ट्रॅटेजिक राहायला सांगत आहेत. तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. आपल्याला जर कोणी बोललं तर थोडंसं शांत राहा, विचार करा आणि मगच तुम्ही काय उत्तर द्यायचं आहे त्याच्यावर तुम्ही काम करू शकतात. आणि हे तुम्हाला खूप बेनिफिट देणार आहे, लक्षात ठेवा. आणि असं जर काही ही गोष्ट वापरून नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील, तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र आध्यात्मिकतेमध्ये वाढ होणार आहे भरभरून. तुमचं हृदय असेल, हाडे असतील, बोन्स असतील, रक्तदाबाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे, कारण त्यांच्या संबंधित संदर्भामध्ये काही त्रास होण्याची शक्यता आहे. जुने प्रलंबित निर्णय तुम्ही आता घेऊ शकतात. म्हटल्याप्रमाणे काही घराशी संबंधित असतील, प्रॉपर्टीशी संबंधित असतील, काही निर्णय पेंडिंग असतील, कोर्टामध्ये वाद चालू असतील, तर त्याच्या संदर्भात पण तुम्ही एक महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकतात. आता रिलेशनशिप, विवाहिक जीवन कसं असणार आहे, तर बघा, नात्यामधील सत्य या महिन्यामध्ये बाहेर येणार आहे. मग ते नेमकं सत्य काय आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. 14 ते 21 डिसेंबर हा जो काळ आहे तो खूपच संवेदनशील काळ आहे. त्यामध्ये भांडण किंवा काही गोष्टींचा खुलासा होऊ शकतो. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा तुमचं वैवाहिक जीवन असू दे, त्याच्यामध्ये पण काही चढ उतार पाहायला तुम्हाला मिळतील. काही गोष्टी समोर येतील, तर त्यासाठी तुम्ही थोडंसं तयार राहा. रिलेशनशिपमध्ये असाल तर प्रेम भावना ज्या आहेत त्या अति तीव्र होतील. तुम्ही एकमेकांच्या अजून जवळ याल, थोडंसं एक बॉन्डिंग तुमचं जास्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल सिरियस होण्याचा काळ आहे. एखाद्या वेळेस तुम्ही लग्नाचा पण विचार करू शकता. ब्रेकअप होणार आहे की प्रेम अधिक घट्ट होईल हे तुमच्यावर डिपेंड आहे. दोन्ही शक्यता आहेत या महिन्यामध्ये. तर हे सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे, कारण तुम्ही वृश्चिकेचे आहात.
त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्ट जे काही आहे ते फटकळ बोलतात किंवा जर केलं प्रेम तर अधिक करतात, जास्त खोल जाऊन करतात, म्हणजे कोणती गोष्ट अधिक करतात किंवा करतच नाही, असं काहीतरी तुमच्यासोबत घडत असतं. तर इथे खूपच सर्व काही डिपेंड फक्त तुमच्यावर आहे. परत एकेकाळी दूर गेलेली व्यक्ती तुम्हाला संपर्क करू शकते. सगळ्यात सुंदर गोष्ट या वर्षाच्या शेवटी घडणार आहे. तर तुम्ही ज्याला विसरतात तो तुम्हाला या महिन्यामध्ये आठवण करणार आहे किंवा तुमची आठवण काढणार आहे. पित्त किंवा एन्झायटी किंवा झोपेची कमतरता तुम्हाला त्रास देईल, तरी तुम्ही आरोग्याबाबत या गोष्टींची काळजी घेतलेली बरी पडणार आहे. 31 डिसेंबरला चंद्र आणि सूर्य दोन्ही एका निर्णायक बिंदूमध्ये असतील आणि हा क्षण तुमच्या आयुष्यातील एका गुपिताला उजेडात आणण्याचा ठरणार आहे. तुम्हाला एकतर भूतकाळ सोडावा लागणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्णतः स्वीकारावं पण लागणार आहे. तर नेमकं ती व्यक्ती कोण आहे, तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं महत्त्व काय आहे, नेमकं असं तुमच्यासोबत काय घडणार आहे 31 डिसेंबरला, हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि हा निर्णय तुमच्या पुढील 8 वर्षाच्या ट्रान्सफॉर्मेशन सायकलसाठी ट्रिगर ठरणार आहे. आणि लक्षात ठेवा, वृश्चिक राशीची खरी ताकद काय आहे तर शांततेमध्ये आहे. पण हा महिना तुम्हाला सावलीतून बाहेर काढणारा आहे, बाहेर आणणारा आहे. तर यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. नेमका कोणता तो निर्णय तुम्ही घेणार आहात, नेमकं कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे ते पण तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.